परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवला। मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकवण्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ती मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली। तोवरती त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। 15 ऑगस्ट नंतर परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। जा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। तर रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळातील सदस्य हाजी अशरफ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। तर 1 वर्षात रिक्षा आणि टॅक्सी चालक चांगली मराठी बोलतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। कि रिक्शा चालक और टैक्सी चालक की सारी परेशानी सीएम साहब के सामने हमने रखी और कहा कि जुजबी मराठी 100% सीखेंगे। हमको 1 साल की मोहलत दो। ताई बसा, आई बसा, मामा बसा, माझ्याकडे सुट्टे आए, ये मराठी जो जितनी ज़रूरत की मराठी है वो 100% मेरा रिक्शा चालक टैक्सी चालक सीखेगा। 1 साल के अंदर हम लोग अच्छी मराठी सीखेंगे, अच्छी मराठी बोलेंगे। एक भी व्यक्ती जुजबी नहीं, अच्छी सुंदर मराठी आम्ही बोलू आणि या परिसरामध्ये जे लोक मराठीचं राजकारण करतात त्यांचं राजकारण आज संपलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या विषयावरील सायबर जनजागृती करणाऱ्या लघुपट ऑपरेशन 1930 आणि महाराष्ट्र सायबर अँथमचं अनावरण झालं। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कॉमेडियन समय रैनाचा सत्कार करण्यात आला। समय रैनाच्या फटकेबाजीनं मुख्यमंत्री फडणवीसांना देखील हसू अनावर झालं। सायबर सेलचं कौतुक करताना समय रैनानं जोरदार फटकेबाजी केली। महाराष्ट्र सायबर आणि माझं नातं अनेक वर्षांपासूनचं आहे। आज पहिल्यांदा असं झालं असेल की महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस सकाळी एका कॉमेडियनच्या घरी गेले आणि त्याला घेऊन आले, पण यावेळी सत्कार करण्यात आला। समयची ही प्रतिक्रिया ऐकून सर्वांना हसू अनावर झालं। महाराष्ट्र साइबर और मेरा रिश्ता बहुत टाइम से चलता आ रहा है एंड 1930 इज रियली अ ग्रेट नंबर सर। मैंने तो सेव किया है क्योंकि कई बार मुझे वहीं से कॉल आ जाता है। बहुत ज़्यादा एक्टिव है महाराष्ट्र साइबर, आई कैन टेल यू दिस फॉर श्योर। चाहे आप यूएस में हो, चाहे आप इंडिया में हो, दे विल कैच यू एंड या इट्स अ ब्रिलियंट थिंग। एंड आज पहली बार हुआ है कि साइबर सेल का ऑफिसर एक कॉमेडियन के घर गया, सुबह उसे घर से उठाया और इस बार फेलिसिटेशन हुआ है। सो थैंक यू सो मच फॉर दैट, थैंक यू सो मच। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकमेकांवरती बाण टाकण्यात आले। विखे पाटीलच नाही तर सुप्रिया सुळेंसह अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवारांनी केला होता। वडेट्टीवारांच्या दाव्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। या प्रकरणी दिल्लीमध्ये तक्रार करण्याचा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला होता आणि त्यानंतर अखेर विजय वडेट्टीवारांनी ट्विट करत सुप्रिया सुळेंची माफी मागितली आहे। सुळेंचं नाव अनावधानानं घेतल्याचं त्यांनी नमूद केलंय। तर वडेट्टीवारांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर आपणही आपले शब्द मागे घेतो अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदेंनी दिली आहे। मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप
आहेत ना, आहेत. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय, सगळ्यांच्याकडे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत. कोणताही त्यांच्यावरती आरोप करण्याचा मात्र हेतू नव्हता, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण ते आता त्यांच्या ट्विटद्वारे करतात. त्याला चांगलं आहे, देर आहे, दुरुस्त आहे. मग त्यामुळे मी मगाशी म्हटलेले सगळे माझे शब्द मागे घेतो. दरम्यान विजय वडेट्टीवारांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे आता या वादावरती पडदा टाकूया, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात, त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे का माहिती नाही, मात्र पवार कुटुंबियांकडे सर्वांजवळ ओबीसीचं प्रमाणपत्र आहेत. तसंच महाराष्ट्रातील इतर घराण्यांकडे देखील प्रमाणपत्र असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केलाय. दरम्यान आम्ही मुंबईला ओबीसींच्या आरक्षणाच्या लढाईसाठी जातोय. सुरुवातीला आमच्याकडे कोणी लक्ष देणार नाही, मात्र काही नेते लोटांगण घालत येतील, असा देखील विश्वास लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलाय. हे बघा, सुप्रिया सुळेंचं कुणबी प्रमाणपत्र आहे की नाही मला माहिती नाही, पण मनोज जरांगेच्या मागणीनुसार सुप्रिया सुळे रीतसर कुणब्याचा दाखला काढू शकतात आणि भविष्यात त्या ओबीसीच्या जागेवर जिल्हा परिषद अध्यक्ष पण होऊ शकतात. आजचं जे अनागोंदी चालू आहे, आता सुळेंचं मला माहिती नाही, पण रोहित पवारांचा मात्र ओबीसीचा दाखला आहे, ही माझी पक्की माहिती आहे. शरद पवार आणि काँग्रेसमध्ये रंगलेल्या कलगीतुऱ्यावरून गिरीश महाजनांनी टोला लगावलाय. जर सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावं, लपवण्यासारखं काय आहे, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. सुप्रिया त्यांनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे. त्याचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका, असं म्हणणं गैर आहे. मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं. त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना. त्यांचं म्हणणे मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतात. नाही, घेतलं नसेल तर मग काय प्रश्न, मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा. वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, तुम्ही मला पुरावा द्या, बरोबर आहे की नाही, आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरात विभागीय आयुक्त आणि मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, कुणबी नोंदी याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. यावेळी विखे पाटलांनी माध्यमांशी संवाद साधला. जरांगे पाटील यांना उपोषण न करण्याची त्यांनी विनंती केली आणि यासोबतच न्यायमूर्ती शिंदे समितीनंतर 58 लाख नोंदी सापडल्या. त्यापैकी फक्त 0.3% अर्ज नाकारले गेलेत. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी 8 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा, असं आवाहन देखील विखे पाटलांनी केलंय. शासनाच्या बाजूने मी त्यांना आम्ही भेटून त्यांनाच विनंती केली की ज्या ज्या गोष्टीची पूर्तता करणं आवश्यक आहे आपण केलेली आहे. त्या 2-4 दाखल्याच्या संदर्भात त्यांचा आक्षेप होता. त्याच्यामुळे आता आम्ही जात पडताळणी समितीच्या सदस्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण याचा केव्हा तरी पुनर्विचार करा. आता काही मंडळी उच्च न्यायालयात अपिलात गेलेली आहे, आता ते न्यायप्रविष्ट बाब आहे, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं अवघड आहे. शनिवारी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. काही संघटनांकडून मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय. अमेरिकेमध्ये ठिकठिकाणी या कार्यक्रमाविरोधात डिजिटल पोस्टर्स लावण्यात आलेत. दरम्यान अशा विरोध करणाऱ्या संघटनांच्या आवाहनाला बळी पडू नका, कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांसोबत वाद टाळा, असं आवाहन अमेरिकेतील हिंदू अमेरिकन फाउंडेशनकडून करण्यात आलंय. दरम्यान सरसंघचालक भारताबद्दल काय बोलतात हे ऐकण्याची देशातील लोकशाही प्रेमी लोकांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मोहन भागवतांनी देशातील तरुणांवरती जी कारवाई सुरू केली आहे त्यावरती बोलावं, माझी अपेक्षा आहे. मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या देशामध्ये जो सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण केलेला आहे, तरुणांचा उद्रेक, जंतर मंतरवरची बंडाळी आणि ओव्हरऑल संपूर्ण देशामध्ये अनेक शहरामध्ये तरुणांचा
सुरू असलेला विद्रोह हे लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं घडामोडी या देशामध्ये घडत आहे. आणि अमेरिकेत मोहनराव भागवत या विषयावर बोलतील. भारतात जरी बोलले नाही तरी अमेरिकेत जाऊन ते बोलतील अशी मला अपेक्षा आहे. मतदार याद्यांमध्ये सुधारणांसाठी सुरू असलेल्या SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या अर्जावरून नवी मुंबईच्या खारघरमध्ये राजकीय वाद निर्माण झालाय. एका झेरॉक्सच्या दुकानामध्ये हजारो SIR अर्जाच्या प्रती काढल्या जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते दुकानामध्ये धाव घेतली होती. त्यावेळी हे अर्ज झेरॉक्ससाठी घेऊन आलेली व्यक्ती भाजपचा युवा पदाधिकारी असल्याचा दावा करण्यात आला आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली. या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतलाय, पण पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर काही वेळामध्येच तो फरार झाल्याचा आरोप आहे. दरम्यान त्याच्याकडील हजारो SIR अर्ज पोलिसांनी ताब्यात घेतले. हे अर्ज नेमके कुठून आले, त्यांच्या झेरॉक्स प्रती का काढण्यात येत होत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ज्या लोकांनी हे फॉर्म गव्हर्नमेंटकडे दिलेले आहेत भरण्यासाठी, त्याचा असा गैरवापर करून हा डाटा या ठिकाणी लोकांचे मोबाईल नंबर असतील, आधार कार्डचे नंबर असतील, हे सगळेजण या ठिकाणी तुम्ही बघाल की ह्या सगळ्या पिशव्यांमध्ये सगळे झेरॉक्सला दिलेले आहेत. असंख्य लोकांनी SIRचे फॉर्म भरले आणि त्याचा गैरवापर हे भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी झेरॉक्सला दिलेले आहेत आणि ह्या डॉक्युमेंटचा विविध ठिकाणी गैरवापर होण्याचा धोका लोकांसाठी आहे. मी आज या ठिकाणी पोलिसांना बोलून कारवाई करण्यास भाग पाडलेला आहे. आता पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाई करतील. पुण्यात राहुल गांधी यांच्या कार्यक्रमादरम्यान अभाविप आणि NSUIच्या वादामध्ये ABP माझाला गुंतवण्याच्या COAP प्रशासनाच्या प्रयत्नाच्या विरोधामध्ये आता राज्याच्या पत्रकार संघटनांनी देखील दंड थोपटले. पुणे श्रमिक पत्रकार संघानं पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि COAPनं ABP माझाचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांच्या विरोधामध्ये दिलेल्या तक्रारीचा निषेध नोंदवला. आपली बाजू सावरण्यासाठी पत्रकारांना गोवणं योग्य नाही, मंदार गुंजारींचं नाव FIR मधील तक्रारीतून मागे घ्यावं अशी भूमिका पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके आणि सदस्यांनी मांडली आहे. दुसरीकडे मराठी पत्रकार संघानं सुद्धा COAPच्या कुलगुरूंना निवेदन दिलंय. अनेक वर्ष प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्या मंदार गुंजारी यांच्या विरोधामध्ये केलेली तक्रार मागे घ्यावी अशी विनंती मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी कुलगुरूंना पत्र लिहून केली आहे. राहुल गांधी यांच्या पुण्यातील कार्यक्रमापूर्वी ABP माझानं विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला कोण आणि का जाणार आहे हे चौपालच्या माध्यमातून एक जबाबदार माध्यम म्हणून जाणून घेण्याचा आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न होता. त्यातील एका विद्यार्थिनीनं अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती मागील 3 वर्षांपासून मिळाली नसल्याचं ABP माझाशी बोलताना सांगितलं. इतर अनेक विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या वक्तव्यामध्ये शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचं नमूद केलं. काहींनी COAP महाविद्यालयामध्ये भेडसावणाऱ्या इतरही समस्या मांडलेल्या होत्या. COAP महाविद्यालयाच्या कॅन्टीनसमोर 6 ते 7 विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रिया ABP माझानं घेतल्या होत्या. परत एका त्या दिवशीचा आम्ही केलेला हा विद्यार्थ्यांचा चौपाल. दबाव टाकून ह्या प्रतिक्रिया घेतल्या असा हास्यास्पद दावा COAP महाविद्यालयाने केलाय आणि यामुळे COAPचे अधिकारी नक्की कुणाच्या दबावाखाली काम करतायत असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे ABP माझानं 20 ऑगस्टला जेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा इतरही माध्यमांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. मात्र तक्रार फक्त ABP माझाच्या प्रतिनिधींच्या विरोधामध्ये का देण्यात आली हे विशेष. तसेच ABP माझानं 20 ऑगस्टला या प्रतिक्रिया घेतल्या असताना तक्रारीमध्ये मात्र 19 आणि 21 ऑगस्टच्या घटनेचा उल्लेख करण्यात आलाय. महाराष्ट्र काँग्रेसनं ABP माझाचे पत्रकार मंदार गुंजारी यांच्या समर्थनार्थ ट्विट केलंय. भाजप सरकारला विद्यार्थ्यांची इतकी भीती वाटते का? बाजू मांडली याचा राग पत्रकार मंदार गुंजारी यांच्यावरती काढताय का असा सवाल करत याचा निषेध असल्याचं म्हटलंय. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी पत्रकारांवरती राग काढून सरकारनं खुंची वृत्तीचं दर्शन घडवलंय. याने प्रश्न सुटणार नाही असं देखील ट्विटमधून म्हणण्यात आलंय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. मंदार गोंजारी यांच्यावरती सीओईपी प्रशासनानं गुन्हा दाखल केला. मंदार हे रामनाथ गोयंका पुरस्कारानं सन्मानित पत्रकार असून उत्तम वार्तांकनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सातत्यानं केलं. सत्तेला त्यांची भीती वाटते म्हणूनच त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप करत पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्याची होणारी प्रतारणा सहन करणार नाही. आम्ही ठामपणे मंदार गोंजारी यांच्या पाठीशी उभा आहोत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्य नोंदणीसाठी विद्यार्थ्यांवरती दबाव टाकला जात असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय. याबाबत कॉलेज प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अभाविपनं हे आरोप फेटाळलेत. कुठल्याही विद्यार्थ्यावरती दबाव टाकला जात नसून पत्रकाद्वारे माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या समितीनंच सदस्य नोंदणी केली आहे असं अभाविपनं स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांमध्ये काही संभ्रम पसरवण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणतात आम्ही कोणत्या तरी विद्यार्थी संघटना नसून कोणत्या तरी पार्टी विशेषसाठी किंवा व्यक्तिविशेषासाठी आम्ही काम करत आहोत आणि खोटी माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरवली जाते आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक भ्रम निर्माण होत आहेत की आम्ही कोणत्या तरी पार्टीसाठी कोणत्या तरी संघटनेसाठी वेगळ्या संघटनेसाठी आम्ही काम करत आहोत. तर ह्या चुकीच्या गोष्टी पसरवणं आम्ही कॉलेज प्रशासनाचा निषेध करतोय आणि ह्या गोष्टी चुकीच्या पसरवू नयेत. आपल्याला भारतीय संविधानाने दिलेल्या राईट टू फ्रीडम ऑफ चॉईस, राईट टू फ्रीडम ऑफ ट्रूथ आणि राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच या तिन्ही गोष्टींचं कॉलेज उल्लंघन करत आहे. अमरावती जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळमधील निवासस्थानाच्या दिशेनं लॉंग मार्च सुरू केलाय. अमरावती अप्पर आयुक्त आदिवासी विभाग कार्यालयासमोर 7 दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू असून देखील दखल घेतली जात नसल्याचं विद्यार्थी आक्रमक झालेत. वसतिगृह, महाडीबीटी, शिष्यवृत्तीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आहे. केवळ बैठका होतात, निर्णय होत नाही आणि मंत्री चर्चेला येत नाहीत म्हणून आम्ही थेट मंत्र्यांच्या घरी जातोय अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाणी प्रश्नावरून वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक अमित भुईगळ आणि महापौर समीर राजूरकर यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली. अमित भुईगळ यांनी आपल्या प्रभागामध्ये पिण्याचं पाणी मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत महापौरांना जाब विचारला. मात्र पाणी प्रश्नाशी संबंधित विविध विषय हे न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचं सभागृहामध्ये त्यावरती चर्चा करता येणार नसल्याची भूमिका महापौरांनी मांडली. सभा संपल्यानंतर देखील भुईगळ यांनी महापौरांना पुन्हा पाणी प्रश्नावरती जाब विचारला आणि यावेळी महापौर समीर राजूरकर यांनी सभागृहामध्ये दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना दिला. पुढची बातमी जाणून घेऊयात. नवीन टाकीच्या संदर्भात बोलायला गेलं तर नवीन टाकीच्या संदर्भात बोलू नका, कोर्ट ऑफ कंटेम होईल. माझं त्यांना म्हणणं आहे की जनतेसाठी कोर्ट ऑफ कंटेम झाला तरी झालं, तुम्ही आमच्यावर कारवाई करायला सांगा, परंतु लोकांना सुरळीत पाणी मिळालं पाहिजे. आणि हेच आम्ही त्याला सांगत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की या लोकांना आम्हाला निवडून दिले या ठिकाणी आयुक्ताला गपचिप कावर सभागृह कशासाठी आहे? सर्वोच्च सभागृह आहे महानगरपालिकेचं. या ठिकाणी तिथं आमची बाजू मांडणं, जनतेची बाजू मांडणं, जनतेला पाणी मिळत नाही आणि त्या पाण्यासाठी आमच्यावर अनेक किती बी केस झाले तरी चालेल.